नमस्कार रामकृष्ण हरी जय श्री गणेश. माझा प्रथम नमस्कार आपल्या रेटवडी गावचं ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज आणि जिथे आपण ज्यांच्या नावाने सप्ताह भरवतोय ते श्री चारुंबा महाराज देवस्थान आणि या आयोजित अखंड महाराज सप्त्याच्या निमित्ताने आपण सर्वच जण आजची दुसरी कीर्तनरूपी सेवा आहे मला वाटतं. आणि या सप्त्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वच गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा करताय हे पाहून खरंच खूप प्रसन्न वाटतंय. इथली गर्दी, तरुण वर्ग, तरुण महिला, ज्येष्ठ कार्यकर्ते, माता बहिणी, ज्येष्ठ महिला बहिणी असतील, सर्वच जण एकत्र येऊन अगदी आल्या आल्या पाहिलं छोटी छोटी मुलं होती ती ते खूप छान प्रकारे मुली टाळ वाजवत होत्या. खरंच खूप छान वाटतं. आणि हे आता सगळीकडे पाहायला खऱ्या अर्थाने मिळत नाही, ठराविक ठिकाणीच मिळतं. जिथं ज्या गावामध्ये अध्यात्माची खूप जास्त प्रमाणामध्ये आवड आहे, बरोबर ना दादा, त्याच गावामध्ये अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की छोटी छोटी मुलं देखील टाळ वाजवतात, अभंग म्हणतात. खरं तर माझ्याही गळ्यामध्ये जन्मापासून माळ आहे, मीही माळकरी आहे. आणि माझा मुलगा आत्ता 4 वर्षाचा झाला आहे मागच्या महिन्यामध्ये. तो जेव्हा 5 दिवसांचा होता, त्याच्या 5वी होती, त्या दिवशी त्याच्याही गळ्यामध्ये माळ आहे. मलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महाराज अध्यात्माची आवड आहे. निगोजे गावामधला जेव्हापासून कळतं आहे तेव्हापासून एकही सप्ताह आणि त्यातलं एकही कीर्तन मी म्हणजे पाहायचं असं सोडलं नाही. प्रत्येक कीर्तनाला उपस्थित राहायचे आणि कधीतरी वाटायचं आपल्या गळ्यात माळ आहे ना, आपल्याला पूर्ण हरिपाठ येतोय ना, कधीतरी ह्या व्यासपीठावर उभं राहायचं आणि थोडं तरी मार्गदर्शन असेल अध्यात्माबाबतीत ते आपल्या मायबाप जनतेला करायचं. परंतु योगायोगाने असा परिवार लाभला, खरपुडीतील भोगाडे परिवार, जिथे सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच अध्यात्माचीही आवड असलेला माझा हा परिवार आहे. आणि या परिवारातील ह्या व्यासपीठावर येण्याचं सौजन्य जरी अध्यात्माचं असेल तरी त्याचबरोबर सामाजिकतेचं आणि राजकीयतेचं आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे आणि आपल्या रेटवडी वाबगाव गट हा सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झालेला आहे. आणि याकरिता आपल्या रेटवडी वाबगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवणार आहे. आणि या निवडणुकीसाठी तुमच्या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा आणि आशीर्वादाची मला खूप गरज आहे. महाराज, तुम्ही मागाशी शिवाजी महाराजांचा आणि आई जिजामातेचा खूप छान प्रकारे उल्लेख केला. घराघरामध्ये अशी जिजाऊ पैदा व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासोबतच शहाजी महाराजांची त्यांना साथ लाभते. जसं आमच्या कुटुंबातील शहाजी महाराज म्हणजे माझे सासरे, खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग सेठ सोपानराव भोगाडे आहे. आमच्याही कुटुंबाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रासोबतच अध्यात्मिकतेची आवड आहे. वस्त्रदान असो, ज्ञानदान असो, या क्षेत्रामध्ये माझा परिवार मागे नाही आहे कुठेच. श्री तुकाई मातेचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता खरपुडी गावामध्ये. पूर्ण गावातील पूर्ण महिलांना साडी वाटप म्हणजेच वस्त्रदान तिथे केलेलं होतं. आणि आमच्या आजी आजोबांचं 4थं पुण्यस्मरण झालं, त्या निमित्ताने ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवला होता. हरिभक्तपरायण रामानाचार्य, भागवताचार्य, वैष्णवदेवी सरस्वती यांचा 7 दिवस रामायणाचा कार्यक्रम इथे आयोजित होता. कुठल्याही क्षेत्रामध्ये मागं नसलेलं माझं कुटुंब आदरणीय श्री जयसिंग सोपानराव भोगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरपुडी ग्रामस्थांच्या साथीने ह्या निवडणुकीत उतरण्याकरिता मी सिद्ध झालेली आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचाच खंबीर पाठिंबा पाहिजे. महाराज, आपण कन्हेरसरचे आहेत आणि गटाची विभागणी झाल्याकरता कन्हेरसर हे गाव आपल्या गटामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं मतदान बहुतेक आम्हाला नाही आहे. परंतु तुमचे नातेसंबंध तर आपल्या गटात आहे. पूर्ण 22 गावामध्ये भोगाडे परिवारचे नातेसंबंध आहेत. आणि जास्त मला वाटतं रेटवडी गावामध्ये जेव्हा पत्ता लिहायचा असतो ना, दीप्ती प्रसाद भोगाडे, मुक्काम पोस्ट खरपुडी, आणि पुढं पोस्ट म्हणून रेटवडी टाकायलाच लागतं. म्हणजे खरपुडी आणि रेटवडी गाव हे आमच्या पत्त्यामध्ये नेहमीच असतं. दोन्ही गावांची एक शीव आहे, दोन्ही गावांचा एक नातेसंबंध आहे, खोलवर असे ऋणानुबंध आहेत. आणि याचीच जाण ठेवून आपण सर्वच जण या निवडणुकीमध्ये एक होऊन काम करूयात, एक होऊन ही निवडणूक लढवूयात. फक्त भोगाडे परिवारातील उमेदवार नाही तर खरपुडी आणि रेटवडी हे एक गाव आणि या एक गावातील एक उमेदवार, आणि हा उमेदवार तुमच्या सगळ्यांचा नात्यातलाच आहे असं समजून ही निवडणूक लढवूयात आणि एक होऊन काम करूयात. कुणीही असो, एक सगळ्या क्षेत्रातला सगळ्याची जाण असणारा एक उमेदवार पुढे नेऊयात. माझं वय खूप लहान आहे, परवाच वाढदिवस होता. 26 वर्ष पूर्ण करून फक्त 27व्या वर्षातच मी पदार्पण केलेलं आहे.
वय खूप लहान आहे, त्याच्यामुळे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची साथ आणि आशीर्वादाची खूप जास्त प्रमाणामध्ये मला गरज आहे. आपल्या गटातील 22 गावांमधील जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुरेपूर प्रयत्न करेल. आणि आत्ता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नाही तर दरवर्षी सप्ताह असतो, दरवर्षी पप्पा येथे येतातच. आणि सप्त्याच्या शेवटी मला वाटतं बैलगाडा शर्यतीची आवड आहे, बैलगाडा शर्यतही इथे भरवली जाते. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही फक्त निवडणूक म्हणून नाही, इथून मागेही चारुंबा देवस्थानच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं जेव्हा आयोजन होतं, त्या बैलगाडा घाटाचं दुरुस्तीचं कामाचं रोलरचं सौजन्य कायमच भोगाडे परिवाराने इथे दिलेलं आहे. आणि फायनलसाठी कायमच एक टू व्हीलर इथं आलेली आहे. आणि मी आत्ताही घोषित करते, याही वर्षी चारुंबा देवस्थान उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त जी काही बैलगाडा शर्यत इथे आयोजित केली जाईल, त्या बैलगाडा शर्यतीसाठी घाटाच्या दुरुस्तीसाठी रोलरचं सौजन्य इथे राहील आणि फायनलसाठी एक टू व्हीलर इथे राहील. आणि पुन्हा एकदा महाराज तुमचंही कौतुक करते, खूप छान प्रकारे खूप ते तुम्ही सांगा. हो, पण ते आम्ही देतो. बरं बरं. ठीक आहे महाराज, तुमचंही खूप कौतुक आहे. खूप सोप्या आणि छान शब्दामध्ये तुम्ही सर्वांनाच आई जिजाऊचे, आई शिवाजी महाराजांचे धडे देऊन खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही ज्ञानदानाचं काम केलं. तुमचंही खूप छान कौतुक करते. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या रेटोडी ग्रामस्थांचं खूप कौतुक करते. खूप छान प्रकारे तुम्ही एकत्र येऊन इथे सकाळपासून काकडा आरतीपासून संध्याकाळी मला वाटतं कीर्तन झाल्यावर रोज अन्नदान असतं, ज्यांचं अन्नदानाचं सौजन्य असतं. आज खरं तर माझे बंधू नागेशदादा डुबे यांच्या समवेत त्यांच्या मित्रपरिवाराचं इथं अन्नदानाचं सौजन्य आहे. त्यांचंही खूप मनापासून आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानते. आणि अशी साथ आणि तुमचे आशीर्वाद निवडणूक पूर्ण होईपर्यंत त्यानंतरही माझ्यासोबत राहू दे, ही रोकडोबा महाराजांच्या चरणी आणि चारुंबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण हरे. धन्यवाद.